साध्या सोप्या पण महत्त्वाच्या किचन टिप्स मराठी. प्रत्येक सुगरणीला या माहीत असायलाच हव्यात. रात्री छोले भिजत घालताना जर त्यात मुठभर हरभरा डाळ घातली तर छोले छान रस्सादार आणि दाट देखील होतात. दुधाला विरजण लावताना दुधात थोडीशी तुरटी फिरवावी. दही घट्ट होते. गाजर, टॅमॅटो, काकडी, बीट, मुळा अशा भाज्या जून किंवा मऊ किंवा सुरकतलेल्या झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात. ताज्या आणि टवटवीत होतात. नेहमी अन्न झाकून ठेवायची सवय लावून घ्यावी, म्हणजे त्यावर माशा, चिलटं बसत नाहीत. नकळत पदार्थामध्ये धूळ, किडा, मुंगी वगैरे काही पडत नाही. गरमागरम इडली इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे. यामुळे इडली पात्रातून पटापट निघतात. रात्री भाजी चिरून ठेवा. आदल्या दिवशी रात्री भाजी चिरून फ्रीजमध्ये ठेवता येते. असं केल्यानं तुमचा बराच वेळ वाचेल. विशेषतः तुम्ही अनेक पदार्थ बनवणार असाल तर हे काम नक्की करावे. लसणाची साल लवकर निघण्यासाठी पाकळ्या सुट्ट्या करून तेलाचा हात त्यावर चोळावा. वेलची पूड लवकर होण्यासाठी 1 चमचा साखरेबरोबर ही पूड करावी. पुरणपोळीचे पुरण जर सैल झाले असेल तर सुती कापडामध्ये थोडा वेळ ते गुंडाळून ठेवावे. व्यवस्थित होते. मुळा खिसून झाल्यावर सुटलेले पाणी टाकून देऊ नये. ते आमटीमध्ये घालावे. चव छान येते. साबुदाण्याची खिचडी करताना भिजवायच्या आधी साबुदाणा छान हलका होईपर्यंत भाजून घ्यावा. गार झाल्यावर मग भिजवून ठेवायचा आहे. तो नेहमीपेक्षा लवकर भिजतो आणि खिचडी पण मऊ आणि मोकळी होते. शिवाय भाजल्यामुळे खिचडी पचायला देखील हलकी होते. फोडणीनंतर आमटीवर किंवा मिसळीच्या रश्श्यावर तवंग आणण्यासाठी फोडणीमध्ये थोडीशी साखर म्हणजे चिमूटभर साखर घातली की आमटीला किंवा रश्श्याला तेलाचा तवंग चांगला येतो. आप्याच्या पिठात अंडे जर घातले तर आप्पे टंब फुगतात आणि आप्पे पात्राला चिकटत देखील नाहीत. उखळताना दूध घातल्यानंतर चहा उतू जाऊ नये म्हणून त्यात गाळण घालून ठेवावं. चहा कितीही उकळला तरी देखील भांड्याबाहेर जात नाही. कोथिंबीर घेताना तिची मुळं ताबडतोब कापून टाका. बऱ्याचदा कोथिंबीर पाणी मारून टवटवीत ठेवतात आणि ती कोथिंबीर मुळाच्या ठिकाणी सडलेली असते. जर तुम्ही मुळे कापले नाहीत तर सगळी कोथिंबीर लवकर सडून जाते. गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लॅस्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे. कधी-कधी तुरीची डाळ कुकरमध्ये देखील शिजत नाही म्हणून त्यात 1 चिमूटभर हळद, थोडेसे तेल, थोडीशी हळद तसेच हिंग पूड घालून कुकरमध्ये शिजवावी. तर डाळ नीट शिजतेच आणि स्वाद देखील छान येतो. ताक केल्यावर लोणी काढायच्या आधी हात चण्याचे, तांदळाचे किंवा गव्हाचे पीठ लावून स्वच्छ धुवावेत. लोण्याने हात बरबटत नाहीत आणि लोणी हाताला अजिबात चिकटून राहत नाही. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.